Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel that is English for Learners. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इम्पॉर्टंट ग्रॅमॅटिकल टॉपिक्स आणि त्यांच्या एक्झाम्पल्स बद्दल. हा व्हिडिओ विशेषतः इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 10वीच्या इंग्लिश टेक्स्ट बुक मधील इम्पॉर्टंट ग्रॅमॅटिकल सेंटेन्स किंवा एक्झाम्पल्स वरती. आणि हेच एक्झाम्पल्स तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ स्टार्ट टू एंड पर्यंत बघायला विसरू नका. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया, बट बिफोर दॅट डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब आवर चॅनल. लेट्स गो. Let's see the first example. Champions aren't made in gyms. Add a question tag. आता इथे क्वेश्चन टॅग कसा केला जातो याबद्दल मी डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण आपल्याला खूप सारे एक्झाम्पल्स इथे डिस्कस करायचे आहेत. ठीक आहे, डायरेक्ट मी आन्सर सांगणार आहे. क्वेश्चन टॅग करताना आपण त्याच्यामधील हेल्पिंग वर्ब बघतो. इथे आरंट आहे, आर नॉट पॉझिटिव्ह आहे काय निगेटिव्ह, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करतो, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह. आर नॉट निगेटिव्ह आहे म्हणजे आरंट निगेटिव्ह, त्याचं पॉझिटिव्ह काय होईल. आन्सरमध्ये दिलेलं वाक्य आपण आहे तसं लिहितो, त्यानंतर कॉमा देतो आणि आरंटचं काय होईल, आर होईल. आणि त्याच्या अगोदर सब्जेक्ट चॅम्पियन्स अनेक वचनी आहे, म्हणून त्याच्याऐवजी आपण काय लिहिणार, प्रोनाउन दे आणि क्वेश्चन मार्क, आर दे हा त्याचा काही क्वेश्चन टॅग आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड. बिगिन युअर सेंटेन्स विथ दे मे. आता बिगिन युअर सेंटेन्स असं म्हटलेलं असेल तर मोस्ट ऑफ द टाइम ते सेंटेन्स ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्ह वॉइसमध्ये बदल करायचा असतो. जर आपण सेंटेन्स बघितलं, फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड, मे बी अवॉइडेड हे पॅसिव्ह वॉइसमध्ये आहे, म्हणजे हा स्टार्टिंगचा तुम्हाला काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मे बी हा हेल्पिंग वर्ब आणि बी आणि V3 आहे. तर याचा आपल्याला बाय लावून सब्जेक्ट दिलेला नाही, तर सब्जेक्ट त्यांनी दे मेनी सुरुवात करायला दिलेलं आहे. दे हा सब्जेक्ट त्यांनी घेतलेला आहे, तर आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये करायचं म्हणजे SV मध्ये ओ मध्ये ठेवायचा. एस त्यांनी दे दिलेला आहे, दे मे बी असल्यामुळे त्याचा मे इथे घेतलेला आहे आणि वर्ब दे मे अवॉइड. आन्सर काय होईल, दे मे अवॉइड. ओके, दे मे अवॉइड आणि शेवटी ऑब्जेक्ट काय होईल, फेअर ऑफ फेल्युअर, फेअर ऑफ फेल्युअर. दे मे अवॉइड फेअर ऑफ फेल्युअर या प्रकारे. नेक्स्ट सेंटेन्स, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. रिराईट द सेंटेन्स युझिंग नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचा आहे. नॉट ओनली बट ऑल्सो एका सेंटेन्समध्ये दोन इम्पॉर्टंट घटक किंवा थिंग्स जॉईन करण्यासाठी यूज केला जातो. इथे आपण जर बघितलं, स्किल अँड विल हा अँडनी कनेक्ट केलेला आहे, तर अँड काढून बट ऑल्सो लिहायचं आणि स्किलच्या अगोदर नॉट ओनली, म्हणजे आन्सर काय होईल, दे हॅव टू हॅव द नॉट ओनली द स्किल बट ऑल्सो द विल या प्रकारे. आणि फोर्थ सेंटेन्स आहे, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट अनलेस. अनलेसचा यूज करायचा. अनलेस म्हणजे काय, अनलेस इज इक्वल टू होतो अनलेस बरोबर इफ नॉट. दिलेल्या वाक्य मला इफ नॉट काढायचं, याच्यामध्ये इफ आहे आणि डोंट हा निगेटिव्ह वर्ड्स आहे, तो काढून टाकणार आणि इफच्या ठिकाणी आपण अनलेस लिहिणार. आन्सर काय होईल, अनलेस वी पुट एनिथिंग इन. अनलेस म्हणजे जोपर्यंत नाही या अर्थाने, कॉमा वी कांट गेट एनिथिंग. सेकंड सेंटेन्स कांट ऑलरेडी निगेटिव्ह आहे, मग ते आहे तसं ठेवणार, एनिथिंग आउट. आन्सर परत एकदा बघा, अनलेस वी पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट या प्रकारे आपण सेंटेन्स लिहू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. त्याचे आन्सर्स मी दिलेले आहेत. चॅम्पियन्स आरंट मेड, आर दे, they may avoid fear of failure, they have to have the not only the skill but also unless we put हे आन्सर. याची मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF देईल, ती तुम्ही चेकआउट करू शकता. नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया. राईट, इट इज नॉट राईट थिंग टू डू, मेक इट अफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग. अर्थ न बदलता अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी, अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी, अर्थ न बदलता. इट इज नॉट राईट हे योग्य नाही, टू डू हे करणं. आता इथे आन्सर लिहिताना काय करणार, नॉट काढून टाकायचा आणि राईटच्या अपोजिट वर्ड घ्यायचा, म्हणजे काय होईल, इट इज रॉंग थिंग टू डू. इट इज रॉंग टू, म्हणजे राईटच्या अपोजिट काय होईल, रॉंग. इट इज रॉंग थिंग टू डू या प्रकारे. द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल, चेंज द डिग्री. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे, तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करताना दॅन नंतर शब्द आपण अगोदर घेतले, द स्किल. ओके, त्यानंतर हेल्पिंग वर्ब दिलेला आहे मस्ट बी, द स्किल मस्ट बी. हां, आता हे आपल्याला कशामध्ये चेंज करणार आहोत, स्ट्रॉंगर दॅनचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ॲज, स्ट्रॉंग ॲज आणि स्टार्टिंगचा द विल. द स्किल मस्ट बी ॲज स्ट्रॉंग ॲज द विल. तुम्हाला आन्सर पुढे दाखवणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इट इज क्वाईट चॅलेंजिंग, मेक एक्सक्लेमेटरी. उद्गाराच्या वाक्यामध्ये चेंज करा. इट इज एंडिंगला घेणार, क्वाईट, व्हेरी, एक्स्ट्रीमली, सो हे शब्द काढून टाकतो आणि एक किंवा ॲन आलं तर वॉटने सुरुवात करतो. आन्सर काय होईल,
हाऊ चॅलेंजिंग हे शब्द घेणार अँड इट इज, हाऊ चॅलेंजिंग इट इज आणि उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स, दोज गोल्स मे ॲक्ट लाईक स्टॉपिंग स्टोन्स. रिराईट द सेंटेन्स युझिंग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हे सेंटेन्स आपल्याला बदल करायचा. जे टेन्सेस आहे, टेन्सेस प्रत्येक टेन्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. दिलेल्या सेंटेन्समध्ये द गोल हा सब्जेक्ट आहे, ॲक्ट ॲक्टेड, ॲक्ट हा वर्ब आहे, म्हणजे आन्सर काय होईल द गोल्स ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन हा ऑब्जेक्ट पूर्ण. आन्सर परत एकदा बघा, द गोल्स V1 ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स. राईट. नेक्स्ट सेंटेन्स, क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस. आता या सेंटेन्समध्ये अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह खूप इझी आहे, तर सेंटेन्स तुम्ही आहे तसं परत लिहू शकता किंवा इन्फिनिटिव्ह वेगळं करू शकता. टू ट्रॅक हा काय त्याच्यामधला टू आणि मेन वर्ब हा त्याचा इन्फिनिटिव्ह असतो. नेक्स्ट सेंटेन्स, ही ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅड ऑलरेडी फ्लोन अवे. आयडेंटिफाय द टेन्स. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. दिलेल्या वाक्याचा टेन्स काय आहे, म्हणजे यू हॅव टू राईट द नेम ऑफ द टेन्स. आता जर आपण बघितलं, हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स हा सब्जेक्ट आहे, म्हणजे सब्जेक्ट भेटला. त्यानंतर हॅड आहे आणि त्यानंतर हे फ्लोन अवे ऑब्जेक्ट म्हणू शकतो किंवा रिमेनिंग वर्ड्स म्हणू शकतो. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला कशाचा आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. म्हणजे हे वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. सो या प्रकारे आपण काय करू शकतो, याचे आन्सर्स लिहू शकतो. सांगितल्याप्रमाणे इट इज रॉंग थिंग, स्किल मस्ट बी स्ट्रॉंगर, नॉट ॲज स्ट्रॉंग, नॉट यायला पाहिजे. सॉरी, तुम्ही याच्यामध्ये डॅन नंतर द स्किल घेतलेला आहे, त्यानंतर मस्ट बी पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह नॉट ॲज स्ट्रॉंग ॲज द विल. अगोदर थोडंसं मी नॉटचा यूज केला नव्हता. हाऊ चॅलेंजिंग इट इज, द गोल्स ॲक्ट लाईक ए स्टेपिंग स्टोन्स. हे बघा, टू प्रोव्हाइड आहे त्याच्यामधलं काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे आणि पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हे वाक्य आहे. नेक्स्ट, हिज फर्स्ट फ्लाईट या लेसनमधून काही इम्पॉर्टंट सेंटेन्स आपण बघूया. ही कुड नॉट राईज. रिराईट सेंटेन्स युझिंग अनेबल. अनेबल टू. मग अनेबल टूचा यूज करताना दिलेल्या वाक्यामधला कॅन नॉट किंवा कुड नॉट काढतो. कॅन नॉटचा पास्ट टेन्स कुड नॉट. कुड नॉट काढून त्याच्या ठिकाणी वॉज किंवा वेअर आणि प्लस अनेबल टू. वॉज किंवा वेअर अनेबल टू यूज करायचा. म्हणजे आन्सर काय होईल, ही सिंग्युलर आहे, ही वॉज अनएबल टू राईज. कुड नॉट काढून काय लिहिणार, ही वॉज अनएबल टू राईज. नेक्स्ट सेंटेन्स, शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश. रिराईट सेंटेन्स बिगिनिंग विथ अ पीस ऑफ फिश. मी आता सांगितलं आपण बिगिनिंग असं म्हटलेलं असेल तर पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं असं. शी सब्जेक्ट आहे, वर्ब आहे ॲट आणि पीस ऑफ फिश ऑब्जेक्ट. मग पहिला ऑब्जेक्ट घेतला म्हणजे काय होईल, अ पीस ऑफ फिश. टियर टोर पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून वर्ब टू बी स्वरूप काय घेणार, अ पीस ऑफ फिश वॉज टॉर्न V3 टॉर्न बाय हर. शीची द्वितीया काय होईल, हर. अ पीस ऑफ फिश वॉज टॉर्न बाय हर. नेक्स्ट सेंटेन्स, ही वॉज टायर्ड अँड वीक. मेक एक्सक्लेमेटरी. आता सांगितल्याप्रमाणे ही वॉज एक्स्ट्रीम दाखवणारा शब्द नाही, व्हेरी, सो, एक्स्ट्रीमली, क्वाईट या अर्थ नाही. मग आन्सर काय होईल, हाऊ टायर्ड अँड वीक. हाऊ टायर्ड अँड वीक ही वॉज आणि उद्गारवाचक चिन्ह एंडिंगला. नेक्स्ट सेंटेन्स, ही हॅड वॉच हिज पेरेंट्स फ्लाइंग. रिराईट द सेंटेन्स युझिंग पास्ट कंटिन्यूस टेन्समध्ये सेंटेन्स बदल करून लिहा. आता बदल करताना काय करायला पाहिजे, दिलेलं सेंटेन्स SVO मध्ये अगोदर डिवाइड करा. याच्यामध्ये एस कोणता आहे, एस, वॉच V आणि हा O आहे. आता ज्या टेन्समध्ये आपल्याला बदल करायचा त्या टेन्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. पास्ट कंटिन्यूस टेन्सचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस वॉज किंवा वेअर आणि वर्बला ING आणि प्लस ऑब्जेक्ट. आता सब्जेक्ट आपल्याला भेटलेला ही, ओके, ही घेतला. हिच्या पुढे वॉज घेणार की वेअर, वॉज, ही वॉज. वर्बला ING, वर्ब कोणता आहे, वॉच्ड. त्याचा मेन वर्ब काय होईल, वॉच, वॉचिंग, ही वॉज वॉचिंग. ओके. आणि ऑब्जेक्ट हिज पेरेंट्स फ्लाइंग. ही वॉज वॉचिंग हिज पेरेंट्स फ्लाइंग. सो या प्रकारे ज्या सेंटेन्समध्ये टेन्समध्ये आपल्याला चेंज करायचं आहे त्या टेन्सचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि दिलेल्या वाक्यामधले SVO मध्ये अगोदर डिवाइड करून ठेवायचं. नेक्स्ट सेंटेन्स, ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बीच. बिगिन युअर सेंटेन्स विथ बाय अ वास्ट. हे पण सेंटेन्स पॅसिव्ह वॉइसमध्ये असू शकतो. पहिला सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. आता पॅसिव्ह वॉइसचं सूत्र काय, पहिला ऑब्जेक्ट घेतो
म्हणजे अ वास्ट ग्रीन सेंटेन्स अगोदर दिलेला आहे, अ वास्ट ग्रीन सेंटेन्स. आणि पॅसिव्ह सूत्र बघा, ऑब्जेक्ट प्लस टू बीचे रूप. प्रेझेंट टेन्समध्ये असं तर ॲम इज आर आणि पास्ट टेन्समध्ये वॉज वेअर प्लस V3 क्रियापदाचे रूप प्लस बाय आणि प्लस सब्जेक्ट. म्हणजे आन्सर काय होईल, अ वास्ट ग्रीन सी बीच. टू बीचं रूप काय घेणार, सॉ वॉज. V3 काय होईल, सी सॉ सीन बाय हिम. आन्सर परत बघा, अ वास्ट ग्रीन सी बीच वॉज, टू बीचं रूप वॉज, सीन बाय ही ची द्वितीय हिम. आन्सर इथे बघू शकता पुढे आपण. He was unable to rise. A piece of fish was torn by her. A vast green sea beach was seen by him. So या प्रकारे आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण. He could hear nothing. Add a question tag. आता सांगितल्याप्रमाणे दिलेलं सेंटेन्स आहे तसं लिहायचं, कॉमा लिहायचा, हेल्पिंग वर्ब बघायचं आहे. कुडचं काय होईल, पॉझिटिव्ह आहे, त्याचं निगेटिव्ह काय होईल, कुडंट. आणि स्टार्टिंगचा वर्ड म्हणजे सब्जेक्ट प्रोनाउन असेल तर तो आहे तसा लिहू शकतो. प्रोनाउन कोणकोणते आहेत, ही, आय, वी, यू, ही, शी, इट, दे यापैकी असेल तर इथे ही आहे ऑलरेडी प्रोनाउन, कुडंट ही. नेक्स्ट, ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. रिराईट सेंटेन्स युझिंग सिम्पल पास्ट. म्हणजे हे वाक्य सिम्पल पास्टमध्ये बदल करायचं. मी आत्ता सांगितलं होतं अगोदर काय करणार, दिलं वाक्य सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्टमध्ये डिवाइड करा. ओके, सिम्पल पास्टमध्ये बदल करायचा. सिम्पल पास्टचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट V2 आणि ऑब्जेक्ट. V2 म्हणजे पास्ट फॉर्म ऑफ वर्ब. आता आन्सर काय होईल, सब्जेक्ट आपल्याला काय भेटला, ही, मेक ही, आणि वर्ब काय मेक, मेकचं मेड केलं आहे. आपल्याला ही नंतर काय घ्यायचं आहे, V2. मेकचं V2 काय होईल, मेक मेड, मेक मेड. आणि ऑब्जेक्ट हिज फर्स्ट फ्लाईट. ही मेड हिज फर्स्ट फ्लाईट, हे त्याचा आन्सर होईल. नेक्स्ट सेंटेन्स, हिज मदर हॅड पिक अप अ पीस ऑफ फिश फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट एज आन्सर. म्हणजे अंडरलाईन केलेला भाग उत्तर म्हणून मिळवण्यासाठी WH क्वेश्चन बनवा. WH क्वेश्चन बनवण्यासाठी एक फॉर्म्युला यूज केला जातो, म्हणजे तो म्हणजे अगोदर WH वर्ड लिहायचा. ओके, त्यानंतर त्या वाक्यामधला हेल्पिंग वर्ब, हेल्पिंग वर्ब, त्यानंतर त्या वाक्यामधला सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब, काही शब्द असतील आणि क्वेश्चन मार्क. आता बघूया, आपल्याला आन्सर हे मिळालं पाहिजे. हिज मदर हॅड पिक्ड अप. त्याच्या आईने उचलून घेतले होते. पिक्ड अप काय, अ पीस ऑफ फिश. पीस ऑफ फिश, एक माशाचा तुकडा उचलून घेतला होता. आत्ता व्हॉट, हू, वेन, विच कोणता शब्द आपण यूज केलो, हिज मदर हॅड पिक्ड अप. त्याच्या आईने उचलून घेतले होते. केव्हा, काय, कोठे. मग उत्तर हे पीस ऑफ फिश. काय प्रश्न केल्यानंतर पीस ऑफ फिश येईल, काय उचलून घेतले म्हणजे व्हॉट. म्हणजे आपल्याला प्रश्न इथे काय घ्यायचा आहे, व्हॉट. ओके, त्यानंतर काय लिहायचं आहे, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब आहे का, आता जे रिमेनिंग पार्ट आहे याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब बघायचा. हॅड आहे, व्हॉट हॅड. त्यानंतर सब्जेक्ट कोणता आहे, हिज मदर, तो घेतला. व्हॉट हॅड हिज मदर. आणि त्यानंतर व्ही, पिक्ड अप. व्हॉट हॅड हर मदर पिक्ड अप. अंडरलाईन केलेले शब्द लिहायचे नाहीत. म्हणजे आन्सर काय होईल, व्हॉट हॅड हिज मदर पिक्ड अप आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ठीक आहे. आता तुम्हाला जर कळत नसेल हा टॉपिक आन्सर कसं आलं तर मी WH टाईप क्वेश्चन प्रत्येक टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ बनवलेले आहे, स्टेप बाय स्टेप, ते तुम्ही बघू शकता. इथे आपण फक्त आन्सरची चर्चा करतोय. नेक्स्ट सेंटेन्स, ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे एक उपवाक्य. उपवाक्याची सुरुवात व्हॉट, हू, विच, दॅट, वाय, इफ, अनलेस, ॲज सून ॲज या शब्दाने होते. याच्यामध्ये तो शब्द आहे का बघायचा, दॅट आहे. मग दॅटच्या पुढे हा पूर्ण काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आन्सर लिहिताना तुम्ही तो सबऑर्डिनेट क्लॉज लिहा. नेम द सबऑर्डिनेट क्लॉज, मग त्याचं नाव लिहायचंय. फॉरगॉट, त्याच्या अगोदर शब्द वर्ब आहे आणि वर्ब नंतर जो आला असेल सबऑर्डिनेट क्लॉज तर तो होतो नाउन क्लॉज. तो काय होतो, नाउन क्लॉज. सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट म्हणून असेल तर नाउन क्लॉज. नेक्स्ट, नॉट ओनली बट ऑल्सो यूज करायचे. आता सांगितल्याप्रमाणे इथे अँडने दोन इम्पॉर्टंट वर्ड जॉईन केले आहेत, हिज फादर अँड मदर. तर नॉट ओनली बट ऑल्सो अँड काढून लिहिणार आणि नॉट ओनली स्टार्टिंगला. आन्सर काय होईल, नॉट ओनली हिज फादर बट ऑल्सो मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. या प्रकारे आन्सर तुम्ही चेक करू शकता. ही कुड हिअर नथिंग, कुड ही आलेलं आहे. ओके,
त्यानंतर ही मेड इज फर्स्ट फ्लाईट. व्हॉट हॅड इज मदर पिक्ड अप. सबऑर्डिनेट क्लॉज दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आणि नॉट ओनली हॅड हिज फादर बट ऑल्सो हिज मदर हॅड कम टू हिज कॉलिंग. ठीक आहे, या प्रकारे. नेक्स्ट लेसन आहे द बॉय हू ब्रोक द बँक. याच्यामधले आपण एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेश प्रेस्ड क्लोथ्स. WH क्वेश्चन टू अंडरलाईन पार्ट. आता हा पार्ट अंडरलाईन केला पार्ट उत्तर मिळण्यासाठी WH क्वेश्चन बनवायचा आहे. ठीक आहे. ही हॅड त्याच्याकडे होते. काय होते? अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ. एक गाठोडं होतं, म्हणजे नुकतेच फ्रेशली प्रेस केलेले, इस्त्री केलेले कपड्याचं गाठोडं त्या डोक्यावरती होतं. काय म्हणजे व्हॉट शब्द भेटला. त्यानंतर तुम्हाला बोललो होतो की आता याच्यावरती आपलं त्याच्यामधला हेल्पिंग वर्ब. तर ते हॅड हा हेल्पिंग वर्ब नाही, ते हॅड हा वर्ब म्हणून आलेला आहे. ठीक आहे. मग हेल्पिंग वर्ब नसेल तर डू डज डीड. जर हॅव हॅचा पास्ट टेन्स हॅड होतो म्हणजे पास्ट टेन्समध्ये वाक्य आहे. मग इथे काय केलं? व्हॉट डीड ही. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट आणि हॅवचा पास्ट टेन्स, याचा मेन वर्ब काय होईल? हॅव. व्हॉट डीड ही हॅव, त्याच्याकडे काय होते आणि शेवटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेंट द स्वीपर बॉय. इनडायरेक्ट स्पीच पण चेंज करायचा. मग आन्सर काय होईल? द स्वीपर बॉय कंप्लेंट. ठीक आहे. आता अवतरण चिन्हामधील सेंटेन्स आय डोंट विश टू टॉक अबाउट इट सिंपल सेंटेन्स असर्टिव्ह आहे, तर दॅट कनेक्ट करून आपण ते इनडायरेक्टमध्ये करू शकतो. कंप्लेंट दॅट. ओके. कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा करून दॅट लिहिणार. मग आय शब्द हा कोणासाठी आलेला आहे? ही कंप्लेंट. आय डोंट विश टू टॉक अबाउट, मला याच्याबद्दल बोलण्याची इच्छा नाही, म्हणजे तो बॉय बोलतो, म्हणजे बॉयसाठी शब्द आला म्हणून त्याचा बदल कशामध्ये करणार? ही. त्यानंतर दिलेले सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये करतो. डोंटचं पास्ट टेन्स काय होणार? डिडंट. आन्सर काय होईल? द स्वीपर बॉय कंप्लेंट दॅट ही डिडंट विश टू टॉक अबाउट इट. पुढे आई तसं लिहिणार, ही डिडंट विश टू टॉक अबाउट इट, या प्रकारे. नेक्स्ट सेंटेन्स ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. एबल टू. कॅन काढून जसं कॅन नॉट काढून अनेबल टू यूज केला, कॅन काढून एबल टू तेच करू शकतो. मग कॅन काढून काय लिहिणार? एम इज आर प्लस एबल टू, म्हणजे काय होईल? ही इज एबल टू स्टार्ट. पुढचे सेंटेन्स वाक्य आहे तसे लिहू. ही इज एबल टू स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. ओके. नेक्स्ट सेंटेन्स बिगिन युअर सेंटेन्स विथ द स्टेप्स. ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं की बिगिन युअर सेंटेन्समध्ये ॲक्टिव्ह किंवा पॅसिव्हमध्ये बदल करायचा. दिलेलं सेंटेन्स सब्जेक्ट, वर्ब आणि हा ऑब्जेक्टमध्ये घ्या. आता ऑब्जेक्ट स्टार्टिंगला घेणार. द स्टेप्स पुढे कंटिन्यू घ्या. द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक. ओके. ऑब्जेक्ट पहिला घेतला. त्यानंतर हेल्प टू बीचे रूप पास्ट टेन्समध्ये स्वीपचा पास्ट टेन्स स्वेप्ट. द स्टेप्स अनेक वचने वेअर. ओके. आणि V3 स्वीप, स्वेप्ट, वेअर स्वेप्ट. त्यानंतर बाय आणि हिची द्वितीय हिम. आन्सर काय झालं? द स्टेप्स ऑफ द पीपल नगर बँक वेअर स्वेप्ट बाय हिम. नेक्स्ट सेंटेन्स ही सेड आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हु इज लुकिंग फॉर वर्क. इनडायरेक्ट स्पीचमध्ये ही सेड किंवा ही टोल्ड करू शकतो. ठीक आहे. अवतरण चिन्हामधील सेंटेन्स इन्व्हर्टेड कॉमामध्ये सिंपल आहे म्हणून दॅट. आय ही साठी आला म्हणून ही. त्यानंतर दिलेलं सेंटेन्स पास्ट टेन्स ही नोचा पास्ट टेन्स काय होईल? न्यू. ही न्यू दॅट ही न्यू ऑफ अ स्वीपर बॉय हु इज आहे तर हु वॉज होईल. त्याचं काय होईल? हु वॉज लुकिंग फॉर वर्क. चेंजेस काय करणार? नोचं न्यू होईल KNEW अँड हुज म्हणजे हु इज ते हु वॉज लुकिंग फॉर वर्क. आन्सर तुम्ही चेक करू शकता इथे. व्हॉट डिड ही हॅव? द स्वीपर बॉय कंप्लेंट दॅट ही डिडंट विश टू टॉक. ही विल बी एबल टू. ही कॅन, ही इज एबल टू किंवा विल बी लिहू शकतो. द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक वेअर स्वेप्ट बाय हिम. ही सेड दॅट ही न्यू, नोचं न्यू केलं आपण. स्वीपर बॉय हु वॉज लुकिंग फॉर वर्क. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेंटेन्स दिलेला आहे ॲड ए क्वेश्चन टॅग. खूप इझी आहे.
याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेलं काय, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, शॅल, शुड नाही आलेलं. नसेल तर डू, डज, डिड. डिड पास्ट टेन्समध्ये, हर्ड पास्टमध्ये आहे म्हणून डिडंट आणि डिडंट आय आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स, दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. अफर्मेटिव्ह म्हणजे होकार अर्थीमध्ये, जसं आपण बघितलं नॉट काढून त्याच्या पुढचा शब्द निगेटिव्ह करत आहे. डिड नॉट च्या लाईकच्या विरुद्ध काय होईल, डिसलाईक. पास्टमध्ये म्हणून काय होणार, दे डिसलाइक्ड द पुढचे शब्द आहे साऊंड ऑफ दॅट. दे डिसलाइक द साऊंड ऑफ दॅट. ठीक आहे. किंवा आपण असेही लिहू शकतो, डिड नॉट आल्यानंतर फेल्ड टू पण लिहू शकतो, फेल्ड टू. दे फेल्ड टू लाईक द साऊंड ऑफ दॅट किंवा दे डिसलाइक द साऊंड ऑफ दॅट. नेक्स्ट सेंटेन्स, ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी. सबऑर्डिनेट क्लॉज, मी आता म्हणलं सबऑर्डिनेट क्लॉज कशा प्रकारे ओळखू शकतो, त्याच्यामध्ये कनेक्टेड वर्ड्स दॅट, विच, हू आहे का, याच्यामध्ये दॅट आहे, मग दॅटपासून पुढचा सबऑर्डिनेट क्लॉज. सिम्पल आहे, याच्यामध्ये काय चेंजेस करायचं नाही, ते वेगळं काढून लिहू शकता किंवा सेंटेन्स जो त्याच्या खाली अंडरलाईन करा. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑलमोस्ट ॲन आवर. आयडेंटिफाय द टेन्स. टेन्स कसं आयडेंटिफाय करणार बघायचं आपल्याला. आय हॅव, सब्जेक्ट आहे आय, त्यानंतर प्लस हॅव आहे, आय हॅव प्लस बीन आहे आणि वर्बला ING लावलेला आहे आणि बाजूचा पुढचं ऑब्जेक्ट आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्बला ING. आय हॅव बीन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट हॅव किंवा हॅज परफेक्ट दाखवतो आणि बीन आणि वर्बला ING ला कंटिन्यू दाखवतो, म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या सेंटेन्सचं टेन्स आहे. नेक्स्ट, द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लेकेट देम. नॉट ओनली बट ऑल्सो. बघा अँड आहे, अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो. त्याच्या अगोदर द मॅनेजर स्टूड कुठे, ॲट द डोअर आणि मग स्टूडच्या पुढे नॉट ओनली. द मॅनेजर स्टूड नॉट ओनली ॲट द डोअर आणि ट्राईड आणि स्टूड आणि ट्राईड वेगवेगळे आहे ना. मग द मॅनेजरच्या पुढे द मॅनेजर नॉट ओनली स्टूड ॲट द डोअर बट ऑल्सो ट्राय टू प्लेकेट. म्हणजे ट्राईड हा वर्ब वेगळा आहे, स्टूड वेगळा वर्ब आहे, याच्या अगोदर घेतला. ठीक आहे. आन्सर तुम्ही चेक करा. ॲड ए क्वेश्चन टॅग, डिडंट आय. ठीक आहे. अफर्मेटिव्ह, दे डिसलाइक्ड. ही डिक्लेअर्ड सबऑर्डिनेट क्लॉज, दॅटपासून पुढे आयडेंटिफाय कर, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि द मॅनेजर नॉट ओनली स्टूड ॲट द डोअर बट ऑल्सो ट्राय टू प्लेकेट. तुम्हाला एखादा टॉपिक कळत नसेल तर प्रत्येक टॉपिकवरती सेपरेट व्हिडिओ आहे, त्या टॉपिकचं दावल्या उदाहरण नॉट ओनली बट ऑल्सो पुढे भालेराव असं लिहिलात तर ते आपल्या त्याच्या रिलेटेड बनवलेले व्हिडिओ तुम्हाला दिसतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे 2.4 अँड एपिटोमी ऑफ करेज. त्याचे सेंटेन्स बघूया. डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला होता ऑक्सफर्ड, लंडन या ठिकाणी. WH क्वेश्चन बनवायचा आहे. कुठे जन्म झाला, ऑक्सफर्ड, लंडनमध्ये. वेअर शब्द भेटला. ओके, WH वर्ड भेटला वेअर. त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा, त्याच्यावरती आपण बनवणार. हेल्पिंग वर्ब आहे का, वॉज, वेअर वॉज. त्यानंतर सब्जेक्ट काय, डॉक्टर स्टीफन. वेअर वॉज डॉक्टर स्टीफन आणि बॉर्न आणि क्वेश्चन मार्क. वेअर वॉज डॉक्टर स्टीफन बॉर्न. सिम्पल. ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. रिराईट अ सेंटेन्स बिगिनिंग विथ व्हेरी फ्यू. आता हे दिलेले सेंटेन्स हे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे आणि व्हेरी फ्यूने आपण ते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करू शकतो. सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह कशा प्रकारे केलं तर याच्यावरती व्हिडिओ बनवले. तर डायरेक्ट आन्सर आपण व्हेरी फ्यूने घेतलं. आपण व्हेरी फ्यू स्टार्टिंगला घेतलं. ठीक आहे. व्हेरी फ्यू जे ग्रेटेस्ट हा सुपर डिग्रीचा शब्द, त्याच्या पुढचे शब्द आहे व्हेरी फ्यू सायंटिस्ट. व्हेरी फ्यू सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. त्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणता आहे, इथे इज आहे. व्हेरी फ्यू सायंटिस्ट आणि एक वचन आहे आर. ओके, कशामध्ये करतो, पॉझिटिव्ह मध्ये. व्हेरी फ्यू सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी आर ॲज ग्रेट ॲज. द ग्रेटेस्टचं काय होईल, वन ऑफ द ग्रेटेस्टचा पॉझिटिव्ह काय होईल, ॲज ग्रेट ॲज आणि सुरुवातीचे शब्द एंडिंगला. व्हेरी फ्यू सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी आर ॲज ग्रेट ॲज ही. या प्रकारे पॉझिटिव्ह डिग्री होईल. मेक एक्सक्लेमेटरी अंडरलाईन केला, व्हेरी शब्द काढून टाकायचा, ए आला म्हणून वॉटनी सुरुवात
आन्सर काय होईल, व्हॉट अ हंबल मॅन आणि अंडरलाईन केला शब्द एंडिंगला डॉक्टर हॉकिंग इज आणि उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क्स. नेक्स्ट सेंटेन्स, लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव्ह पीपल. लेट अस आला की त्याचं क्वेश्चन टॅग करताना वाक्य आहे तसं त्याचं शाल वी, काय लिहिणार, शाल वी एंडिंगला. सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. बिगिन युअर सेंटेन्स द कोर सिक्रेट ऑफ यांनी सुरुवात करा तुमच्या उत्तराची. म्हणजे पॅसिव्ह वॉइसमध्ये असू शकतो. सायन्स सब्जेक्ट आहे, डिस्कवर वर्ब आहे आणि द कोर हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट आपण घेतो अगोदर, त्यांनी सुरुवात करून दिलेले ऑब्जेक्टने. द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स. विल, शॅल, कॅन, कुड शब्द आले ना, मग टू बीच्या ऐवजी ते आहे तसे शब्द घ्यायचे. कॅन असेल तर कॅन बी, शाल असेल तर शाल बी, विल असेल तर विल बी. तिथे काय करणार, द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स विल बी, ओके, विल बी. आणि त्याच्या पुढे काय, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब V3, विल बी डिस्कवर्ड, विल बी डिस्कवर्ड बाय, आणि बायच्या पुढे सुरुवाती शब्द काय, बाय सायन्स, बाय सायन्स. परत एकदा आन्सर बघा, द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स विल बी डिस्कवर्ड बाय सायन्स. नेक्स्ट सेंटेन्स, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड लंडन. ते झालेलं आहे, इथे स्टार्टिंगलाच बघितलं. आन्सर तुम्ही चेक करू शकता. वेअर वॉज डॉक्टर स्टीफन हॉकिंग बॉर्न, ठीक आहे, किंवा व्हॉट वॉज द बर्थ प्लेस ऑफ डॉक्टर स्टीफन हॉकिंग या प्रकारे लिहू शकता. व्हेरी फ्यू सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी आर ॲज ग्रेट ॲज ही, एक्सक्लेमेटिव्ह, व्हॉट अ हंबल मॅन डॉक्टर हॉकिंग इज, उत्तरवचन. लेटेस्ट शाल वी, ओके. रेड ॲट बिगिनिंग विथ द कोर सिक्रेट ऑफ द युनिवर्स विल बी, म्हणलं विलचं विल बी, कॅन असेल तर कॅन बी केलं असं, डिस्कवर्ड बाय स्टार्टिंगचा वर्ड एंडिंगला सायन्स. सो या प्रकारे आपण आन्सर इथे लिहू शकतो. नेक्स्ट पुढे बघूया. सेंटेन्स दिलेला आहे, ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स. आयडेंटिफाय द टेन्स. कसं आयडेंटिफाय करणार, सब्जेक्ट आहे प्लस हॅज आहे आणि प्लस ऑब्जेक्ट आहे. आता हे जे फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट नंतर हॅव प्लस हॅज आणि प्लस ऑब्जेक्ट, सॉरी हॅज आहे, परत इथे ऑब्जेक्ट नाही आहे, ठीक आहे. सब्जेक्ट ऑथर्ड हा V3 आहे आणि मग मेनी बुक्स हा ऑब्जेक्ट आहे. हा जो फॉर्म्युला आहे, सब्जेक्ट हॅव किंवा हॅज आणि V3 पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब आणि देन ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युला होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. कोणता आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे दिलेलं वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ठीक आहे. दे कुड नॉट डू मच, अनेबल टू, मी आता सांगितलं होतं कुड नॉट काढणार आणि वॉज किंवा वेअर अनेबल टू. तर त्याच्या पुढे काय करणार, दे वेअर अनेबल टू डू मच, दे वेअर अनेबल टू डू मच, हे आन्सर होईल. नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करायचं. इन्फिनिटिव्ह खूप इझी आहे, टू कंटिन्यू हा त्याच्यामधला इन्फिनिटिव्ह. नेक्स्ट सेंटेन्स, रिराईट द सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो. अँड शब्द आहे का, हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो, मग नॉट ओनली कुठे घेणार, हेल्पिंग वर्बच्या पुढे. आन्सर काय होईल, हिज रायटिंग इज नॉट ओनली फुल ऑफ विट बट ऑल्सो ह्युमर. नेक्स्ट, हिज होल बॉडी इज बाउंडेड टू अ व्हीलचेअर एट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. यूज दो, खूप आहे, दो किंवा अल्दोचा यूज करायला सांगतात. तर ते काय करायचं, ते सेंटेन्स स्टार्टिंगला घ्यायचा, ओके. आणि दिलेल्या सेंटेन्समध्ये बट शब्द असेल किंवा कॉमा असेल, बट शब्द किंवा कॉमा असेल तर ते बट असायला पाहिजे, पण कॉमा दिलाय, दो स्टार्टिंगला शब्द घ्या. म्हणजे आन्सर काय होईल, या वाक्याच्या सुरुवातीला फक्त दो शब्द लिहायचं. दो हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. ऑलरेडी कॉमा दिलेला आहे, इथे बट द्यायला पाहिजे होता. बट असेल तर बट काढून टाकतो आणि मग कॉमा देतो आणि पुढचं सेंटेन्स आहे तसं लिहितो. हेच त्याचं आन्सर आहे. म्हणजे स्टार्टिंगला दो लिहायचा आहे. आन्सर तुम्ही चेक करू शकता. ही हॅज ऑथर्ड प्रेझेंट परफेक्ट टेन्स, दे वेर अनेबल टू डू मच, टू कंटिन्यू, हे नॉट ओनली बट ऑल्सो. आन्सर, हिज रायटिंग इज फुल ऑफ नॉट ओनली विट बट ऑल्सो ह्युमर. दो स्टार्टिंगला घेतला, बाकी पुढे आहे तसं कॉमा लिहून. सो या प्रकारे आन्सर आपण लिहू शकतो. नेक्स्ट लेसन आहे 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. बघूया आपण याचं. सेंटेन्स दिलेला आहे, क्वेश्चन टॅग इज आहे, इजचं काय होईल, इजंट, आणि स्वामीसाठी काय घेणार, इजंट ही क्वेश्चन मार्क.
द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. एसनो टाईप क्वेश्चन बनवायचा. एसनो टाईप क्वेश्चन मध्ये काय करतो, दिलेल्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब फक्त पुढे घेतो. आहे का हेल्पिंग वर्ब? नाहीये. इज असेल तर इज पुढे घेतला असा, आर असेल तर पुढे घेतला नाही, तर नसेल तर काय घेणार मग, डू, डज किंवा डीड. डू आणि डज प्रेझेंट टेन्स मध्ये. द वर्क ॲट्रिब्यूट्स, ॲट्रिब्यूट, ॲट्रिब्युटेड, ॲट्रिब्युटेड. ॲट्रिब्यूट हा वर्ब आहे आणि त्या वर्बला जर एस किंवा एस लागला तर आपण डज घेतो. मग डज एस लागलेला आहे, एस म्हणजे आपण काय स्टार्टिंगला घेणार डज. मग सेंटेन्स बाकी आहे. द वर्क, डज घेतल्यामुळे ॲट्रिब्यूटचा एस निघून जाईल, ॲट्रिब्यूट. ओके, ॲट्रिब्यूट अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. आणि वाक्य पुढचे शब्द आहे तसे आणि क्वेश्चन मार्क. डज द वर्क ॲट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यू आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट सेंटेन्स. इट इज हार्ड टू इमॅजिन. निगेटिव्ह सेंटेन्स करायचं. निगेटिव्ह करताना काय करतो, इट इज नॉट घेणार आणि हार्डच्या अपोजिट वर्ड काय येईल, इझी. इट इज नॉट इझी टू इमॅजिन. या प्रकारे आन्सर. नेक्स्ट डब्ल्यूएच क्वेश्चन. द बुक इज वाइडली यूज इन द एशियन कॉन्टिनेंट. द बुक, ते पुस्तक, वाइडली मोठ्या प्रमाणामध्ये, यूज्ड वापर केला गेला. कुठे? इन द एशियन कॉन्टिनेंटमध्ये, आशिया खंडामध्ये. कुठे म्हणजे वेअर. हा शब्द काय आपल्याला भेटला, वेअर. त्यात हेल्पिंग वर्ब आहे का, आहे, इज. त्यानंतर सब्जेक्ट, वेअर इज द बुक. वेअर इज द बुक वाइडली यूज्ड आणि क्वेश्चन मार्क. आन्सर काय, वेअर इज द बुक वाइडली यूज्ड. आन्सर काय भेटणार आहे, इन द एशियन कॉन्टिनेंट. सो या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. इथे तुम्ही याचे आन्सर बघू शकता. इथे वन मोर क्वेश्चन इथे. स्वामी इज अ सबऑर्डिनेट क्लॉज कोणता, दॅट, हू, विच. ते हू शब्द आहे, हा सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे. याचे आपण आन्सर इथे बघू शकता. स्वामी इज अ टॉकेटिव्ह किड्स, इजंट ही. देन डज द वर्क ॲट्रिब्यूट अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज. डजनी सुरुवात करा. येस नो टाईप क्वेश्चन. इट इज नॉट इझी टू इमॅजिन, अ निगेटिव्ह सेंटेन्स. आणि वेअर इज द बुक वाइडली यूज्ड, हे डब्ल्यूएच क्वेश्चन. सबऑर्डिनेट क्लॉज हू पासून कॅन नॉट, हू कॅन नॉट स्टे ॲट होम, हे सबऑर्डिनेट क्लॉज. नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया. ही कॉन्स्टंटली गेट्स. एक सेंटेन्स दिले ॲज वेल ॲजचा यूज करा. ज्याप्रमाणे नॉट ओनली बट ऑल्सो अँड काढून बट ऑल्सो यूज करतो, ॲज वेल ॲज यूज करताना देखील दिलेल्या सेंटेन्समध्ये जर अँड आला असेल सेंटेन्स जॉईन करण्यासाठी, तो शब्द काढायचा इथे आहे आणि त्या ठिकाणी ॲज वेल ॲज लिहायचं. बाकी काय करायचं नाही. म्हणजे आन्सर काय होईल, ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल ॲज वेल ॲज गेट इट्स. बाकी सेंटेन्स वर्ड्स कोणतेही असू देत, इम्पॉर्टंट वर्ड आपल्याला त्याच्यामधला अँड काढून टाकायचा, कारण तो ॲज वेल ॲज आणि अँडनी कनेक्टेड वर्ड्स म्हणून आपण यूज केला जातो. नेक्स्ट. दिस बुक इज गुड रीड फॉर चिल्ड्रन्स ऑफ ऑल एजेस. आयडेंटिफाय टेन्स. टेन्स आयडेंटिफाय करायचा. म्हणजे याच्यामध्ये द बुक सब्जेक्ट आहे. द बुक इज गुड, पुस्तक चांगलं आहे. तर इज हा शब्द हेल्पिंग वर्ब नाही, इथे इज हा वर्ब म्हणून आलेला आहे. इज हा वर्ब म्हणून, म्हणजे सब्जेक्ट नंतर V1 आहे आणि इजचा पास्ट टेन्स वॉज होतो, जसं प्लेचं प्लेड होतो. आणि बाकी ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट, म्हणजे S + V1 + O हा फॉर्म्युला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. म्हणजे आन्सर काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. नेक्स्ट सेंटेन्स. स्वामी इज अ मिस्चिवस लिटिल किड. rewrite the sentence beginning with what. स्वामी जर वॉटने सुरू करताना, वॉटने आणि हावने सुरुवात कधी करतो, मेक एक्सक्लेमेटरी करताना, उद्गाराचे वाक्य. म्हणजे आन्सर काय होईल, व्हॉट अ मिस्चिवस लिटिल किड स्वामी इज आणि उद्गारवाची चिन्ह. आन्सर काय, व्हॉट अ मिस्चिवस लिटिल किड स्वामी इज. ठीक आहे. The English used in the book is both plain and simple, not only but also. आता त्याच्यामध्ये both हा शब्द काढायचा आहे. both आणि and ठिकाणी काय लिहिणार, but also. and ठिकाणी but also. plain and simple हे दोन शब्द जॉईन केलेत, म्हणजे नॉट ओनली त्याच्या अगोदर, बोथच्या ठिकाणी नॉट ओनली. आन्सर काय होईल, द इंग्लिश यूज इन द बुक इज नॉट ओनली प्लेन बट ऑल्सो सिम्पल. या प्रकारे. नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब. अ ग्रेट जॉब रिराईट विथ ग्रेट जॉब, म्हणजे आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये करायचं आहे. R.K. नारायण सब्जेक्ट डज ऑब्जेक्ट. आन्सर काय होईल, अ ग्रेट जॉब. डज प्रेझेंट टेन्समध्ये आहे. अ ग्रेट जॉब इज
डू डज डन बाय आर.के. नारायण, बाय आर.के. नारायण. ठीक आहे. सो या प्रकारे आपण आन्सर लिहू शकतो. वरील सेंटेन्सचे इथे आन्सर दिलेले आहेत ॲज वेल ॲज वाक्य जॉईन केलेलं आहे. प्रेझेंट सिम्पल टेन्स किंवा सिम्पल प्रेझेंट टेन्स. व्हॉट अ म्युच्युअल लिटिल किड सॉम इज एक्सक्लेमेटरी. English is used in the not only plain but also not only but also use, and a great job is done by R.K. नारायण. ठीक आहे. नेक्स्ट आहे वर्ल्ड हेरिटेज. आता इथे क्वेश्चन एक्झाम्पल आणि लगेच आन्सर दिलेले आहे, फक्त ओरली एक्सप्लेन करेन. इथे बघू शकता देर आर 5 स्टेप्स टू बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. वर्ल्ड हेरिटेज साईट होण्यासाठी बिकमिंग होण्यासाठी 5 स्टेपचा यूज होतो, म्हणजे 5 स्टेपमधून जावं लागतं. किती? 5. कितीसाठी? हाऊ मेनी. हाऊ मेनी स्टेप्स आर सब हाऊ मेनी WH वर्ड नंतर हाऊ मेनी स्टेप्स आर देअर टू बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. नेक्स्ट सेंटेन्स दिलेला नॉट ओनली बट ऑल्सो. बोथ शब्द काढणार. कोणता शब्द काढणार? बोथ आणि अँड. अँडच्या ठिकाणी काय लिहिणार? बट ऑल्सो. आणि बोथच्या ठिकाणी काय लिहिणार? नॉट ओनली. नॉट ओनली कल्चरल बट ऑल्सो नॅचरल एरिया. ठीक आहे. या प्रकारे आन्सर बघू शकता. नॉट साइट्स कॅन नॉट ओनली बी कल्चरल बट ऑल्सो. टू कमिट द कमिटी मीट्स वन्स अ इयर. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये सिम्पल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. द कमिटी विल V1 मीट वन्स अ इयर. इथे मीट्स आहे तर मीट होईल. ठीक आहे. विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट. क्वेश्चन टॅग. वाक्य आहे तसं लिहिणार, कॉमा देणार. आता डायरेक्ट ही जे सेंटेन्स आहे विजिट, यू विजिट नाही आहे, याच्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे, डायरेक्ट वर्बनी स्टार्ट केलं म्हणजे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये वर्बनी स्टार्ट होणारे सेंटेन्स असतील आणि त्याचं जर क्वेश्चन टॅग करायचं असेल तर एंडिंगला फक्त विल यू लिहा. जसं लेट अस किंवा लेट्सनी स्टार्ट केला आपण शाल वी करतो. आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे वर्बनी स्टार्ट होणारी सेंटेन्स आपण विल यू एंडिंगला लिहायचा. ठीक आहे. विल यू हा त्याचा काय आहे? क्वेश्चन टॅग आहे. सेंटेन्स दिलेला आहे बिगिन विथ युनेस्को. अ वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटर्मिन्ड बाय युनेस्को. ऑलरेडी पॅसिव्हमध्ये आहे. मग ॲक्टिव्हमध्ये करताना SVO मध्ये मग एस शेवटी घेतलेला आहे. युनेस्को डिटर्मिन्स अ वर्ल्ड हेरिटेज साईट. नेक्स्ट ॲज वेल ॲजचा यूज करायचा आहे. इथे ॲज वेल ॲजचा यूज करण्यासाठी अँड शब्द आहे. अँड काढायचा त्या ठिकाणी ॲज वेल ॲज. अँड काढून ॲज वेल ॲज लिहिला आणि सेंटेन्स आहे तसंच. त्यानंतर अनलेसमध्ये इफ आणि नॉट. इफ काढला पण नॉट नाही. इफच्या ठिकाणी अनलेस. अनलेसमध्ये जोपर्यंत नाही आहे इफ. आता याचं आन्सर काय होतं? मिनिंग चेंज होतं का म्हणे. इफ द साईट्स मीट दिस क्रायटेरिया. ह्या साईटने वर्ल्ड हेरिटेज साईटने ह्या क्रायटेरिया पूर्ण केल्या, जर त्याने हे क्रायटेरिया पूर्ण केला, इट कॅन बी इन्स्क्राईब्ड ऑन वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. तर त्याच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये त्याला इन्स्क्राईब की म्हणजे घेतलं जातं या अर्थाने. हे केलं तर. आणि अनलेस काय? हे केलं नाही तर. म्हणजे अनलेस द साईट मीट्स इन्स्क्राईब. जोपर्यंत साईट्स इन्स्क्राईब होत नाही म्हणजे अनलेस, तर ते तोपर्यंत हे होणार नाही. म्हणजे इट कॅन नॉट बी. म्हणजे आन्सर काय? इट कॅन नॉट बी. इफच्या ठिकाणी अनलेस आणि नेक्स्ट सेंटेन्समध्ये कॅनचं कॅन नॉट होणार. मिनिंग चेंज होतो म्हणून. ठीक आहे. सेंटेन्समध्ये एबल टूचा यूज करायचा आहे. तुम्हाला आता सांगितलं आहे की एबल टू आपण कॅन किंवा कुड काढून करतो. कॅन शब्द काढणार आणि त्या ठिकाणी कॅन प्रेझेंट टेन्समध्ये ॲम इज आर एबल टू. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी एकच कमिटी म्हणजे इज एबल टू. आन्सर काय? इज एबल टू. पुढे आहे तसंच. नेक्स्ट सेंटेन्स दिलं आहे आयडेंटिफाय टेन्स. सब्जेक्ट vigorous attempts are now beginning made. Present continuous. Vigorous attempts सब्जेक्ट झाला आर, सब्जेक्ट प्लस एम इज आर आणि वर्बला ING असेल तर ते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. नेक्स्ट युनेस्को सेंटेन्स दिल्या एस नो टाईपमध्ये दिलेल्या सेंटेन्समधला हेल्पिंग वर्ब पुढे घेतो. आहे का याच्यामध्ये? नाही आहे. नसेल तर डीड घेतला. पास्ट टेन्समध्ये लॉन्च्ड आहे म्हणून डीड युनेस्को लॉन्च. डीड घेतल्यामुळे लॉन्चचं मेन वर्बमध्ये चेंज होईल लॉन्च. पुढचे शब्द आहे तसे आणि क्वेश्चन मार्क. 3.2 लेसन इन लाईफ फ्रॉम बेगर. सेंटेन्स दिलेला आहे अनेबल टू यूज करायचा. जसं एबल टूचा यूज करण्यासाठी कॅन काढतो. अनेबल टूचा यूज करण्यासाठी कॅन नॉट किंवा कुड नॉट काढतो. कांट काढणार. ॲम इज आर अनेबल टू. आय ॲम अनेबल टू स्टे. ठीक आहे. नेक्स्ट डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा? आय आस्क्ड. तर याचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्या बद्दल आय आस्क्ड इफ
एस नो टाईपमध्ये असेल तर इफ आपण जसं आपण दॅट घेतो सिम्पल सेंटेन्स असेल तर अशा सेंटेन्समध्ये काय घ्यायचं आहे, इथे एस नो टाईप क्वेश्चन आहे म्हणून आपण आय आस्क त्याच्याऐवजी कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ, यू कोणासाठी आलेला आहे, दे, यूच्या बदल दे मध्ये, आणि डीड यू घेऊन सिम्पल प्रेझेंटमध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये आहे म्हणून ते पास्ट परफेक्टमधील इफ दे हॅड गिवन पास्ट परफेक्टमध्ये ते आपण चेंज करतो. आता परत तुम्ही कन्फ्यूज व्हाल, डायरेक्ट इनडायरेक्टची स्पीचची व्हिडिओ बघा, म्हणजे डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट, आय डिसाइडेड टू चेंज, ओके ते आलेलं आहे याच्यामधले. आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड द लाईफ, सेंटेन्स बिगिनिंग विथ पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला सांगितला, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आय आहे घेतला, त्यानंतर हॅड घेतला, आणि डिसाइडचा V3 काय दिला, डिसाइडेड, आणि पुढचे ऑब्जेक्ट आहे तसे घेतले, आय हॅड डिसाइडेड टू. ठीक आहे. शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी. वॉजंट म्हणजे नॉट काढून त्याला शी वॉज, आणि प्लीजंटच्या अपोजिट काय, शी वॉज प्लीजंट कंपनी. तर इथे जर विदाऊट जर सांगितलं, विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग, तो अनप्लीजंट लिहू शकतो. शी वॉज अनप्लीजंट कंपनी. तर विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग नाही सांगितलं तर तुम्ही या प्रकारे लिहू शकता, शी वॉज प्लीजंट कंपनी लिहू शकता. पण शक्यतो विदाऊट चेंजिंग इट्स मिनिंग असंच विचारलं जातो, तर इथे तुम्ही प्लीजंटच्या अपोजिट अनप्लीजंट करू शकता. शी वॉज अनप्लीजंट, नॉट काढून अनप्लीजंट, अफर्मेटिव्ह. ठीक आहे. या प्रकारे आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर. वूड शब्द आहे ना, वूड शब्द काढून यूज टू लिहिला जातो. ठीक आहे. किंवा यूज टू आला तर यूज टू काढून वूड शब्द लिहितात, एकमेकांना रिप्लेस केले जातात. म्हणजे आन्सर यूज टू काढून वूड, कारण यूज टू आणि वूड हेल्पिंग वर्ड सारखे काम करतात. आय एम ऑलवेज हॅपी, क्वेश्चन टॅग ॲमचा आरंट होतो, जसं इजचा इजंट होतो, ॲम हा ऑप्शनल वेगळा आहे, ॲमचं आरंट, शालचं शांट, विलचं वोंट, आरंट आय. आयडेंटिफाय टेन्स, वी रीच द ग्रँड हॉटेल, वी सब्जेक्ट, त्यानंतर V2 आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. सब्जेक्ट V2 ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला सिम्पल पास्ट टेन्स आहे. मेक एक्सक्लेमेटिव्ह, श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल, व्हेरी शब्द काढणार, श्वेता इज एंडिंगला होणार, ए आला म्हणून वॉट, ॲक्च्युली हाऊ दिलेलं त्या वॉट पाहिजे, वॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज, हाऊ नाही पाहिजे, वॉट तिथे शब्द लिहा. अ बेगर चेंज माय लाईफ, बिगिनिंग विथ माय लाईफ, पॅसिव्हाइजमध्ये ऑब्जेक्ट घेतला माय लाईफ, चेंज पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज, V3 चेंज्ड, बाय लावून बेगर, बाय बेगर, अ लाईफ वॉज चेंज बाय बेगर. नेक्स्ट, शी स्टेड अलोन, ती एकटीच राहत होती, इन अन अपार्टमेंट ॲज हर पेरेंट्स लिव्ड, कारण त्याचे पेरेंट्स दिल्लीमध्ये राहत होते. आता इन दिल्लीला अंडरलाईन केले, त्याचे पेरेंट्स कुठे राहत होते, दिल्लीमध्ये. मग स्टार्टिंग कशी होईल, डब्ल्यूएच क्वेश्चन वेअर, हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये आहे का, नाही आहे, वेअर डीड, सब्जेक्ट काय, हर पेरेंट्स, वेअर डीड हर पेरेंट्स लिव्ह, तिचे पेरेंट्स कुठे राहत होते. सो या प्रकारे 3.5 अल्कमी ऑफ नेचरचे एक्झाम्पल बघूया. ही वेंट टू अ रॉकी बीच अँड सॉ द स्प्रेड ऑफ मॅजेस्टिक. नो सुनर दॅनचा यूज करण्यासाठी एक फॉर्म्युला यूज केला जातो, तो फॉर्म्युला म्हणजे अगोदर नो सुनर लिहा स्टार्टिंगला, ओके, आणि नो सुनर नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा असतो, हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, आणि वाक्य जॉईन करण्यासाठी दॅनचा यूज करायचा. तर इथे आपल्याला वी वेंट टू अ रॉकी बीच, इथे अँडनी जॉईन केलं तिथे आपण दॅननी केणार. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही म्हणून आपण काय केलं की वेंट टू रॉकी बीच, आपण डीड घेऊ शकतो. नो सुनर डीड, नो सुनर डीड वी गो, आन्सर काय पाहिजे, नो सुनर डीड वी गो टू रॉकी बीच दॅन वी सॉ. या प्रकारे इथे हॅड गॉन पास्ट परफेक्टमध्ये गेलं, पण पास्ट परफेक्ट करण्याची गरज नाही. नो सुनर नंतर डीड, आणि वेंटचा मेन वर्ब काय होईल, गो होईल टू रॉकी बीच, आणि अँड काढून दॅन आपण लिहायचं आहे. ठीक आहे. वॉटर इज अ जेंटल, एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स, सो शब्द काढणार, हाऊ जेंटल वॉटर इज. वी एक्सपिरियन्स द अल्कमी ऑफ नेचर, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, सब्जेक्ट हॅव किंवा हॅज प्लस V3 आणि प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे, वी, हॅव घेतलं, V3 एक्सपिरियन्स आणि ऑब्जेक्ट. सो या प्रकारे आपण आन्सर इथे लिहू शकतो. तुम्ही प्रॅक्टिस करा, जेवढे सेंटेन्स तुम्ही बघताय ते लिहून काढा, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम येणार नाही आहे. वी सॉ अन आर्मी ऑफ अँड्स, पॅसिव्हाइजमध्ये करायचं आहे,
सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. अँड आर्मी ऑफ ॲन्ट्स पास्ट टेन्समध्ये आपण वॉज सीन बाय अस. ठीक आहे. द विंड मेक्स ट्री डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. अंडरलाईन पास्ट आन्सर. डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणायचं. द विंड मेक्स ट्रीज. विंडनी झाडांना डान्स करायला कशामुळे? विथ अनहिंडर्ड पॅशन. तर आन्सर आहे व्हॉट मेक्स. कशामुळे? विंडमुळे. व्हॉट मेक्स द ट्रीज डान्स विथ अनहिंडर्ड पॅशन. या प्रकारे. वी हॅव हिबिस्कस प्लांट इन अवर गार्डन. क्वेश्चन टॅग. हॅव आय हॅवचा काय होईल? हॅवंट होईल. आणि वी ऑलरेडी प्रोनाऊन आहे म्हणून आपण घेतलं आणि क्वेश्चन मार्क. वी सॉ अ ट्री बेअर ऑफ ऑल लिव्स. आयडेंटिफाय टेन्स. वी नंतर सॉ आहे. सब्जेक्ट नंतर सॉ हा V2 आहे. सीचा पास्ट टेन्स सॉ. सब्जेक्ट प्लस V2 आणि प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला आहे सिंपल पास्ट टेन्सचा. ठीक आहे. अ रेनबो कलर्स द एंटायर स्किन. एस नो टाईप क्वेश्चन. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का पुढे गेला नसेल तर डू डज डिड. रेनबो कलर्स द एंटायर स्किन. कलर्स आहे ते वर्ब आहे. एस लावलं म्हणून डज घेणार. डज अ रेनबो कलर द एंटायर स्काय. ठीक आहे. नेक्स्ट दोचा यूज करायचा आहे. दो आपण स्टार्टिंगला लिहितो आणि ते कॉमा. बाकी सेंटेन्स आहे तसंच. दो स्टार्टिंगला घेतलं. नॉट ओनली बट ऑल्सोचे बरेच एक्झाम्पल आपण बघितले. अँड काढून बट ऑल्सो घेणार आणि देअर टीम वर्क. स्टार्टिंगला नॉट ओनली देअर टीम वर्क बट ऑल्सो परसिव्हरन्स. बाकी सेंटेन्स आहे तसंच. बोली मतलब 4.2. आय विल गिव्ह यू अ बिगर बुक. अ बिगिनिंग सेंटेन्स. सब्जेक्ट आय आहे. वर्ब आहे आणि यू हा ऑब्जेक्ट आहे. यू आणि अ बिगर बुक. अ बिगर बुक विल असेल तर विल बी. कॅन असेल तर कॅन बी. अ बिगर बुक विल बी गिवन टू यू बाय मी. शेवटी पुढे आपण बाय मी पण लिहू शकतो. नाही लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट दिलेल्या सेंटेन्समध्ये अनलेस यूज करायचं आहे. अनलेस सांगताना मी सांगितलं होतं की इफ आणि नॉट यूज काढून टाकतो आपण. तर याच्यामध्ये इफ आणि नॉट करणार. त्या ठिकाणी इफच्या ठिकाणी अनलेस यूज करणार. पुढील सेंटेन्स तुम्ही आहे तसं लिहू शकता. अनलेस वी ॲक्सेप्ट द प्रपोजल शी मे रिमेन ऑल. ठीक आहे. नेक्स्ट रामलाल प्लेस. त्याच्यामध्ये डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायचं आहे. रामलाल प्लेस द बंडल. रामलालने ते बंडल ठेवला. ॲट द ब्राईड ग्रूम्स फीट. ब्राईड ग्रूमच्या पायाशी. कुठे ठेवला? ब्राईड ग्रूमच्या पायाशी. म्हणजे वेअर. हेल्पिंग वर्ब आहे का? नाही म्हणून डीड घेतलं. डीड का घेतलं? प्लेस पास्ट टेन्समध्ये. वेअर डीड त्याचा सब्जेक्ट रामलाल आणि प्लेस हा वर्ब द बंडल आणि क्वेश्चन मार्क. वेअर डीड रामलाल प्लेस द बंडल. रामलाल सेड टू हिज वाईफ शाल आय ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल. इनडायरेक्ट स्पेन. सेड टूचा टोल्डमध्ये शाल आहे. क्वेश्चन टाईप एस नो टाईप क्वेश्चन आहे म्हणून आपण सेड टूचा बदल आस्कमध्ये केला. हे एस नो टाईप क्वेश्चन आहे म्हणून आपण ही इफ घेऊ शकतो. ओके. आय कोणासाठी आहे? शाल आय. रामलालसाठी आला म्हणून आपण ही मध्ये बदल केला. त्याने दिलेलं सेंटेन्स पास्ट टेन्समध्ये शालचं शूडमध्ये बदल केला. ओके. इफ ही शुड ॲक्सेप्ट बिशंबर्स प्रपोजल आणि शेवटी फुल स्टॉप. नेक्स्ट एक्झाम्पल. दिलेल्या सेंटेन्समध्ये नो सूनर दॅन. नो सूनर दॅन कुठे घेणार आपण? स्टार्टिंगला नो सूनर. हेल्पिंग वर्ब आहे का? नो सूनर डीड. ते हे सेंटेन्स ऑलरेडी आपण झालेलं आहे. नो सूनर डीड ही गो दॅन. अँड काढून त्यानंतर दॅन लावून पुढचे सेंटेन्स. हे सेंटेन्स आपण वरती बघितलेलंच आहे. शी डीड नॉट नो व्हॉट अ स्कूल वॉज लाईक. सबऑर्डिनेट क्लॉज. व्हॉट, दॅट, इफ, अनलेस, विच, वाय ह्या शब्द बघायचे. व्हॉट आहे. व्हॉटच्या पुढे व्हॉट अ स्कूल वॉज हे त्याच्यामधला काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज आणि तो कोणता आहे? नाउन क्लॉज आहे. कारण का? वर्ब नंतर आलेला आहे म्हणून तो नाउन क्लॉज. ओके. नेक्स्ट सेंटेन्स. शी गॉट अप अँड थ्रीव अवे द इव्हिल. अँड शब्द काढून आपण बट ऑल्सो लिहिणार. अँड शी गॉट अप आणि थ्रीव हे वेगवेगळे शब्द आहे. आणि शीच्या पुढे नॉट ओनली म्हणजे शी नॉट ओनली गॉट अप बट ऑल्सो थ्रीव अवे द इव्हिल. नेक्स्ट सेंटेन्स. द टीचर्स पॅटेड हर अफेक्शनेटली. बिगिनिंग विथ शी म्हणजे हा सब्जेक्ट आहे. हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. हा कॉम्प्लिमेंट. तर आपण ऑब्जेक्ट पहिला घेतो. शीचा हरचा आपण पुढे घेतल्यानंतर शी होईल. शी पास्ट टेन्समध्ये पॅटेड म्हणून वॉज. शी वॉज पॅटेड. त्यानंतर अफेक्शनेटली बाय द टीचर. या प्रकारे. नेक्स्ट. द टीचर वॉज वॉचिंग द ड्रामा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वर्बला ING. द टीचर हॅज बीन वॉचिंग द ड्रामा. द टीचर सब्जेक्ट. हॅज बीन वॉचला वॉचिंग केलं. वॉचिंग ऑलरेडी आहे. वॉचिंग द ड्रामा.
शी लुक्ड ॲट द पिक्चर्स ऑन द वॉल. येस नो टाईप क्वेश्चनमध्ये हेल्पिंगवर पुढे घेतो नाही आहे म्हणून आपण डीड पुढे घेणार. ठीक आहे, लुक्ड पास्टमध्ये डीड शी लुक ॲट द पिक्चर्स ऑन द वॉल. नेक्स्ट, अनबिटेबल सुपर मॉम मेरी कॉम. या सेंटेन्स ऑल्दो शी कॅरीड. ऑल्दो आपण याच्या अगोदरच्या सेंटेन्समध्ये ऑल्दोचा किंवा दोचा यूज करतो मध्ये, मग बटचा यूज करताना काय करणार, ऑल्दो काढून टाकणार आणि ज्या ठिकाणी कॉमा आहे त्या ठिकाणी बट यूज करणार. म्हणजे ऑल्दो काढलं मग सेंटेन्स काय, शी कॅरीड अ पॉवर. ओके, आणि कॉमाच्या ठिकाणी बट शी वॉज अन व्हेरी टॅक्टिकल. या प्रकारे सेंटेन्स दिलेला आहे बिगिनिंग विथ पॅसिवाईजमध्येच करायचं आहे. डिंको सिंग हॅज इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स. मेनी यंगस्टर्स ऑब्जेक्ट पुढे घेतला. मेनी यंगस्टर्स हॅव बीन, प्रेझेंट परफेक्टचं पॅसिव्ह करताना हॅव बीन किंवा हॅज बीन घेतो. मेनी पुष्कळ आहे, अनेक वचने म्हणून हॅव बीन घेतलं. हॅव बीन इन्स्पायर्ड बाय डिंको सिंग. हर फादर वॉज अ कीन रेसलर. मेक एक्सक्लेमेटरी आलं आहे म्हणून आपण काय काय वॉटनी करणार. हाऊ कीन वॉटनी पाहिजे. वॉट अ कीन रेसलर हर फादर वॉज. इथे करेक्शन करा, हाऊच्या ठिकाणी वॉट अ लिहा. ठीक आहे. नेक्स्ट, या सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉज मी आता सांगितलं. सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्यासाठी वॉट, हू, विच, हू पासून ते एंडिंगपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज असेल. हू, वर्क हे आहे रिलेटिव्ह क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज. डब्ल्यूएच क्वेश्चन आपण बनवायचं आहे. कॉम वॉज बॉर्न इन. कॉम कुठे बॉर्न झाली, इन कँगथाई विलेज. वेअर वॉज कॉम बॉर्न. डब्ल्यूएच वर्ड वेअर, हेल्पिंग वर्ड वॉज, देन सब्जेक्ट आणि वर बॉर्न. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली विदाउट चेंजिंग. शी केम, शी डिड नॉट कम फ्रॉम अ वेल्दी फॅमिली. पुअरच्या अपोजिट वेल्दी किंवा रिच फॅमिली. नेक्स्ट सेंटेन्स दिलेला आहे त्याच्यामध्ये बी एबल टू, कॅन काढून एबल टू यूज करू शकतो. कॅन, एमीज आर एबल टू. द प्लेयर्स आर एबल टू फोकस ऑन द देअर टाइम. ठीक आहे. आयडेंटिफाय टेन्स. हर फादर वॉज अ कीन रेसलर. फादर नंतर वर्ब आहे, वॉज आता वर्ब आहे, V2 आहे म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स. सिम्पल पास्ट टेन्समध्ये दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग. करेक्ट. टेल टॅग. टेल टॅग म्हणजेच क्वेश्चन टॅग. टेक टूक हेल्पिंग वर्ब म्हणजे टूक आहे, टेकचा पास्ट टेन्स टूक म्हणजे डीड घेणार, डीडचं डिडंट करणार, डिडंट आणि दे डिडंट दे. ॲज वेल एज यूज करताना अँड काढून ॲज वेल एज यूज करायचं आहे. जॉन ऑफ आर्क. आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. सबऑर्डिनेट क्लॉज सांगायचा आहे कोणता आहे, वॉटपासून यू. आता यू नंतर आलेला आहे तो म्हणून तो कोणता आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज होतो तो. ठीक आहे, नॉन क्लॉज आहे, सॉरी. इफ शी केम, सेंटेन्स दिले अनलेस. तुम्हाला सांगितलं होतं अनलेस करताना आपण इफच्या ठिकाणी अनलेस घेतो. ठीक आहे. आणि सेकंड सेंटेन्समध्ये कॅनचं काउंट केलेलं आहे. ऑलरेडी सेंटेन्स झालेला आहे. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. क्वेश्चन टॅग. शाल नॉट निगेटिव्ह वर्ड आहे तर शाल नॉटचा अपोजिट काय होईल, शाल होईल. शाल आणि आय. ठीक आहे. सिम्पल प्रेझेंटचा फॉर्म्युला. हे सेंटेन्स सिम्पल प्रेझेंटचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय, द इंग्लिश कंट्रोल, तर त्याचं V1 काय होईल, कंट्रोल, फक्त ईडी निघून जाईल. तर आन्सर या प्रकारे, द इंग्लिश कंट्रोल सम पार्ट्स. द इंग्लिश विल टेक ऑर्लिन्स. याच्यामध्ये रिराईड युझिंग मॉडल ऑक्झलरी शोईंग ऑब्लिगेशन, म्हणजे ऑब्लिगेशन दाखवणारा मॉडल ऑक्झलरीज. आता मॉडल ऑक्झलरीज कोणते आहेत, याप्रमाणे मस्ट आहे. हा ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्शन. मस्ट हा शब्द ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन दाखवतो. ठीक आहे, म्हणजे कंपल्स एखादी गोष्ट तर मस्टचा यूज करायचा. जसं ज्याप्रमाणे शूड आहे हा ॲडवाईज दाखवतो. मेक किंवा माईट आहे हे पोलाईट रिक्वेस्ट पण दाखवू शकतात. कॅन काय दाखवतो, कॅपॅसिटी. तर ते ऑब्लिगेशन म्हणजे कंपल्शन दाखवणारा शब्द मस्ट आहे. मस्टचा यूज करून ते वाक्य परत लिहायचं. मस्ट आपण कुठे, द इंग्लिश विलच्या ठिकाणी मस्ट यूज करा. द इंग्लिश मस्ट टेक ऑर्लिन्स. ही इज व्हेरी काइंड जेंटलमॅन. मेक एक्सक्लेमेटरी ए आलेला आहे, व्हेरी करण्याचं, पण तिथे हाऊ प्रत्येक वेळी चुकून आलेला आहे. व्हॉट अ काइंड जेंटलमॅन ही इज. अनेबल टू, कांट काढून अनेबल टू लिहू शकतो. ही इज अनेबल टू. बिगिनिंग विथ शी. आय विल सेंड हर. हरच्या ठिकाणी शी विल बी सेंड टू शिनॉन. चेंजिंग इनडायरेक्ट स्पीच. गेट आउट. रॉबर्ट टोल्ड जॉन टू गेट आउट. वर्डने इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्यात आपण इफ किंवा दॅट लावत नाही तर टू लावून पुढचा सेंटेन्स ॲज इट इज लिहितो. टू गेट आउट अँड वेट देअर. ठीक आहे. अफर्मेटिव्ह सांगितल्याप्रमाणे डू नॉट तो फेल टू लिहू शकतो किंवा डिड नॉट तो फेल टू. यू फेल टू अंडरस्टँड म्हणजे डू नॉट काढा त्या ठिकाणी फेल टू शब्द फक्त लिहा, बाकीचे पुढे काही चेंजेस करू नका. लास्ट टॉपिक जो ब्रेव हार्ट इन डेडिकेटेड, याचे सेंटेन्स बघूया आपण. हर फादर कुड नॉट अफोर्ड. कुड नॉटच्या ठिकाणी बी अनेबल टू. कुड नॉट काढून वॉज वेअर अनेबल टू म्हणजे काय होईल, हर फादर वॉज अनेबल टू. नेक्स्ट सेंटेन्स.
इन 1911 मेरी वॉज अवॉर्डेड द नोबल प्राइज. डब्ल्यूएच क्वेश्चन बनायचं. वेन, केव्हा? इन 1991. वेन वॉज मेरी अवॉर्डेड द नोबल प्राइज. इट वॉज द मोस्ट प्रेशियस गिफ्ट. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये बदल करायचा आहे. इट वॉज मोर प्रेशियस गिफ्ट दॅन एनी अदर. ठीक आहे. देन पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये पिच ब्लेंड इज वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स. व्हेरी फ्यू सबस्टन्सेस आर ॲज एक्सपेन्सिव्ह ॲज पिच ब्लेंड. सेंटेन्समध्ये सबऑर्डिनेट क्लॉज ओळखण्यासाठी हू पासून एंडिंग पर्यंत. हू शोज एक्सटेन्शन हे काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे, म्हणजे रिलेटिव्ह क्लॉज आहे. या सेंटेन्समध्ये बिगिनिंग विथ देनी म्हणजे रेडियम हॅड बीन डिस्कवर्ड. हॅड बीन डिस्कवर्ड म्हणजे ऑलरेडी पॅसिव्हमध्ये तर ॲक्टिव्हमध्ये करायचं आहे. दे हॅड डिस्कवर्ड रेडियम या प्रकारे होईल. दिस नोबल वुमन रिफ्यूज टू डू सो. क्वेश्चन टॅग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही आलेला आहे. रिफ्यूज पास्टमध्ये आहे म्हणून डीडचं डिडंट होणार आणि डिडंट नोबल वुमनसाठी शी घेतलेला आहे. दिलेल्या सेंटेन्समध्ये इन्फिनिटिव्ह टू वर्क हा इन्फिनिटिव्ह आहे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये शी रिप्लाइड आय एम वर्किंग. शी रिप्लाइड दॅट आयचं शी मध्ये बदल शी वॉज. ॲमचा पास्ट टेन्स वॉज. शी वॉज वर्किंग फॉर सायन्स. पिच ब्लेंड वॉज एक्सपेन्सिव्ह. मेक एक्सक्लेमेटिव्ह. हाऊ एक्सपेन्सिव्ह पिच ब्लेंड वॉज. सो अशा प्रकारे नियर अबाउट 100 इम्पॉर्टंट ग्रॅमॅटिकल एक्झाम्पल्स इथे आपण डिस्कस केलेले आहेत. हा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. या पूर्ण PDF ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ती ओपन करून त्याचा देखील अभ्यास करा. अभ्यास करा, फक्त रीडिंग करू नका, ते लिहून काढा म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे. टेक केअर. थँक्यू.